भीतीने भा तुझी बुडी ही गडगडणाऱ्या नभा भीतीने भा तुझी बुडी ही गडगडणाऱ्या नभा आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गरजतो सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी दरी तुरनाद गुणला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा या ठिकाणी ओवी पवन पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेले जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्यांच्यासाठी. स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ कोपर यांच्याकडनं देखील शैलेश परब बुवा यांच्याकडनं 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ चौधरी स्वीकारतो, धन्यवाद. अतिशय सुंदर बुवा या गजराच्या माध्यमातून बुवांनी अतिशय सुंदर असा विषय या ठिकाणी मांडलेला आहे. आज सगळा काय त्या बायकांचाच सांगित होतो, पण चांगला म्हणजे मस्त सुंदर बराच काय काय बोललो. लाल शर्ट पिवळी चड्डी काढते आता तुझी. व काय ह्याचा कसा माहित हा येत रवले नाही येत रवले की कोणाक ऐकणार नाही तू. मग मी काय नाही मग चालत तिकडे 11:30 बंद करूचा हरकत नाही बुवा. थोडासा वेळ कधी कधी होतो, पण काय बुवानी मगाशी सांगितलं दान करण्याची शक्ती पाहिजे माणसाकडे. दानत्व पाहिजे नाही का. घेत राहिला म्हणून चालत नाही. ह्याचा जरा उलटा असाच एकदा झालेला. रस्त्यात आम्ही दोघजण जायत होतो आणि एक मित्र बुवांचा होता. तो मित्र बऱ्याच वर्षांनी बुवांना भेटला आणि बुवांना म्हणतोय बुवांना दिसला आणि बुवा एकदम चेहरा त्याचा पडलेला हो. बुवा म्हणतो अरे काय झालं काय चेहरा विरा एकदम असा एकदम सुजलाय तुझा काय झालं काय. नाही म्हणतो काय अरे टेन्शनमध्ये होतो 8 दिवस म्हणतो टेन्शनमध्ये होतो 8 दिवस झोपलो नाही मी. काय म्हणतोस 8 दिवस तू झोपलास नाही. म्हणतो हा मी 8 दिवस झोपलो नाही. म्हणतो काय झाला होता. म्हणतो मला पैशाची गरज होती. तो मित्र काय म्हणतोय पैशाची गरज होती. अरे मग गुलाम मला फोन करायचा मी तुला मदत केली असती. तो मित्र म्हणतोय हो खरंच तू मला मदत केली असतीस. म्हणतो हो मग मी तुला मदत केली असती. अरे खरंच. म्हणतो हो तू मला खरंच मला पैसे दिले असतेस. तो म्हणतो पैशाचा विषय आल्यावर बोलतो तसं नाही रे पैसे नाही पण तुला 8 दिवस झोप नाही लागत होती ना झोपेचे गोळी म्हणतो माझ्याकडे होते तेवढे माझ्या तुका दिलं असते. असं माणूस जातो. घ्याव्या हळूहळू. आज रामनवमी आहे आणि या रामनवमीच्या निमित्तानं एक सध्या ट्रेन जे गाणं चालू आहे. मी निघालो तुम्ही येता का. मी निघालो तुम्ही येता का. माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. भरण गुणवून जणू जाईन येर म्हणाल तो पालखी घेऊन नेली त्यानं आज्ञा मला निघालो.
रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या माई शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला, रामनवमीचा सण आला हो आला. बोलावून जणूबाईन वीर म्हणाला तो पालखी घेऊन, हरला बोलावून जणूबाईन वीर म्हणाला तो पालखी घेऊन, केली छान आज्ञा मला निघालो. अरे काका जास्त वेळ घेणार नाही. बुवांनी बरंच काय काय सांगितलंय आणि या भजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन आम्ही नक्कीच करत असतो. आणि डायरेक्ट गजराला आपण सुरुवात करतोय कारण वेळेचं बंधन आहे, थोडासा वेळ जास्त झालाय कारण आम्ही इतकी वर्ष भजनं करतोय. बुवांनी मगाशी सांगितलं एकमेकांना सांभाळून भजनं केली पाहिजेत. आजकालचा तरुण वर्ग असा आहे जे भजनात उतरत आहेत. 4 गाणी जर वाजू गेली ना की लगेच डबल बारीक बुवा तयार होता आजकाल, पण तसं नाही आहे. याच्यासाठी खूप मेहनत केली आम्ही. अनेक वर्ष पहिला स्पर्धा केल्या आणि त्याच्यानंतर भजनं केली, त्याच्यानंतर डबलबारीमध्ये आम्ही उतरलो. आणि ही डबलबारी करत असताना एकमेकांबद्दल आदर देखील ठेवला, नाही का? बुवानी मगाशी सुंदर सांगितलं, हरकत नाही बुवा, आज रामनवमी आहे. बुवानी मगाशी चाल बोलून दाखवली, म्हणाले ही चाल बुवा घेणार आहे पण मी चाल ऐकून दाखवतो. पण उलटा झाला बुवा, मी ती घेणारच नाही. तू गुराचा इफेक्ट थोडासा मी लाकडी भुसाग, तू शेरणी चिकारी मी भावा ससाग, तू शेरणी चिकारी मी भावड़ा ससाग. एक फूल वाहतो सखे, एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे. एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे. एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे. गुलाचा मी लाकडी भुसाग, मी शेरणी चिकारी मी भाबडा ससाग, मी शेरणी चिकारी तू भाबडा ससाग. तरी फूल वाहतो सखे, तरी फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे. ही चाल नाही घेणार, चाल आज चेंज करूया. कृष्णा अक्षय हडकर या साईबाबांच्या गाण्यासाठी 500 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आलेला आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, धन्यवाद. हर घर घर में एक ही नारा गूंजेगा. आज रामनवमी आहे, प्रभू रामचंद्रांचा दिवस आहे म्हणून ही चाल. हर घर घर में एक ही नारा गूंजेगा. भारत का बच्चा बच्चा, भारत का बच्चा बच्चा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा.
कलियुगी चाले उलटे का, कलियुगी चाले उलटे का, नाही हो वाली सत्याला. म्हणून सांगतो हे ऐका, म्हणून सांगतो हे ऐका, नका विसरू या हरिनामाला. म्हणून सांगतो हे ऐका, नका विसरू या हरिनामाला. म्हणून सांगतो हे ऐका, नका विसरू या हरिनामाला. जय श्रीराम. हो हो ऐका. हा बघा, कलियुग हे सगळे उलट काम आहे. या कलियुगामध्ये सत्याला वाली कोणी नाही, ही उलटी दुनिया आहे. आज खोट्याला किंमत जास्त आहे नाही का. एखादी जीन्स झाली आपण दुकानात घेऊन गेलो ना, तर चांगल्या जीन्सची किंमत 700 ते 800 रुपये असतात, पण फाटलेली जीन्स असतात त्याची किंमत 1200 ते 1300 रुपये गावतात. ही खरी परिस्थिती कलियुगातली आहे नाही का. हा, कारण ही दुनिया उलटी चाललेली आहे. हे माणूस कसं वागता त्याचं त्याचा पत्तो नाही. कारण बघा, कलियुगामध्ये आताशी काहीतरी 5000 वर्ष झाली आहेत. किती? 5, अजून 9 वर्ष बाकी आहेत, लाखो वर्ष बाकी आहेत. कारण या कलियुगमध्ये जेव्हा शेवटाला कलियुग येईल, त्या कलियुगाच्या शेवटाला जेव्हा येईल तेव्हा माणूस त्याचं वय, आज माणूस जेमतेम कितीतरी 50 ते 60, म्हणजे अगोदर 100 वर्ष जगायचो. आता माणसाची वयोमर्यादा किती झालेली आहे? 50 ते 60, जास्तीत जास्त 70-80 पर्यंत टिकतात. मेधांश तुषार म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. शिवाजी महाराजांचं नक्की या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं नक्की घेतोय. वार्ड अध्यक्ष सन्माननीय निलेश कावळे यांच्याकडनं देखील 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकार धन्यवाद. तर आज माणसाची वयोमर्यादा किती राहिली आहे? 60-70 राहिलेली आहे बघा नाही का. पण जेव्हा कलियुग संपता येणार आहे, तेव्हा संपत जेव्हा येईल तेव्हा माणसाची वयोमर्यादा फक्त 5 ते 7 वर्ष राहणार आहे. 5 ते 7 वर्ष आहे की नाही. त्याच्यामुळे आपण आता का जा आपला मिळाला त्याचा सोना करून घ्यावा, आणि हा देह किंवा हा जो जन्म आहे तो या हरिनामामध्ये आपण घालवला पाहिजे नाही का. बुवा तुमचं वय किती आता? 42, म्हणजे अजून बरीच बाकी आहेत. म्हणजे तुमची काय माझी काय आहे की नाही. हा हा सांगत होतो मागाशी काहीतरी. पिवळी चड्डी ह्याचा स्वभाव कसा माहिती आहे? हे स्वतःचा ठेवता झाकून म्हणजे दुसऱ्याचा बघता वाकून असं माणूस आहे. म्हणजे सांगत राहतो सगळ्या दुसऱ्याचा, माझ्यावर लय जायचा तो. आज बघा जॅकेट बिकेट घालून दिले गुलाम. पहिला लगीन व्हायच्या अगोदर ना लय फिरत होतो पोरगी बघू. 1-2 असं झालं पोरगी बघू गेलो. ह्याचा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का? रात्रीचा दिसायचा ना, दिवसाडी बरा होतो पण रात्रीचा एका दिसायचा नाही. आणि एक दिवस गंमत काय झाली, योग गेलो पोरगी बघू तकडे. पोरगी बघू गेल्यावर काय झाला, तो गेलो दुपारचं गेल्यावर लगबगीन गेलो, आणि संध्याकाळ होच्या होती पाठी होता होता. पण सासू बिचारी चांगली होती, ती म्हणता नाही जाऊयानो, आज जायचा नाही खाल्ल्याशिवाय म्हणता. आज जायचं तर सोडल्यानच नाही गुलाम. पण डोक्याला हुशार माणूस, बघलाच ना किती हुशार. 1000 रुपये काढून घेतले आणि त्या पाटील त्यांचा इतकं हुशार राहतो. नाही पण तुझ्यामुळे माकाव गावले. तर इतकं हुशार ह्याला काय केलं एका माहिती आहे. संध्याकाळ झाली की माझी डोळ्याची रोशनी जाते, अंधार पडतो डोळ्यासमोर. ह्यानं काय केलं आणि सगळ्या मापून घेतल्यान, भीत खया खांब खया सगळ्या मापून घेतल्यान. आणि काय झालं, संध्याकाळ झाली, साशे घ्या माहीत नाही, संध्याकाळ झाली. आता म्हटलं काय करायचं, पण सगळा माप काढून ठेवल्या नव्हता. साशेन काय झाला, जोक वाढल्याबरोबर साशे भावा जाऊया जेवक बसा, ह्यानं हातबीत धुतल्यान. बरोबर गेलो आणि जेवणाच्या ताटावर जाऊन बसलो. पण बसलो तो कसो, उलटो भीतीकडे तोंड करून बसलो आणि ताटाकडे पाठ केलं. असं उलटो बसल्यावर सासू विचार करता, ह्या करता काय.
म्हणता हो जावे असे काय उलटे उलटे बसला असते हे डोक्यान हुशार माणूस सांगायला तयार नाही. काय सांगता नाही म्हणता ती तुमच्या भिंतीवर चित्र काढलेली आहेत ना ती म्हणता मी बघतोय पण गुलाम सांगूच तयार नाही मला दिसत नाही म्हणून. इतका झाल्याबरोबर सरळ बसलो जोग बसल्याबरोबर जोग सुरुवात केल्याबरोबर काय झाला तकडनं एक मांजुरीला हो त्या मांजुरीला त्या मांजरानं ताटात तोंड घातल्यान एका दिसत नाही पण तकडनं साशियन बघल्यान म्हणता हो जावेनू मांजूर खाता बघा ह्याच लक्षात दिला बरोबर म्हणता नाही ना त्याचं काय मी जेवताना म्हणता मुख्य प्राण्यांका म्हणता बिलकुल मारत नाही पण गुलाम तरी पण सांगू तयार नाही माका दिसत नाही म्हणून. साशियन बिचारेन त्या मांजराक बाजूक केल्यान आणि परत जेवक सुरुवात केल्यान आणि जेवक सुरुवात केल्याबरोबर तकडनं थोड्या टायमान सासू येली आणि ती डाळ बिळ काहीतरी अशी वाढू केली हो. डाळ वाढू केल्याबरोबर काय झाला भांड्याक भांडा आपटला आणि भांड्याक भांडा आपटला हेका वाटला परत मांजुरीला काही जी ठेवून दिलं आणि ते सातशेच्या कानाखाली सातशेच्या कानाखाली मारल्याबरोबर सासू म्हणता हो जावेनो असं काय ह्याच्या लक्षात दिल्याबरोबर म्हणता नाही नाही माका ना म्हणता विचारल्याशिवाय कोणी वाढल्या ना तर माझं म्हणता डोक्या फिरता झाला बाबा कसं तरी जेवण मोकळं झालो आणि रात्री बाबा सातशे मग विचार केला आणि ह्याचा काय खरा नाही. एका बाजूच्या खोलीत एक हंतरून घालून दिला मला लय झोप आणि हो झोपलो पण रात्री एका एक झाला ती काय थांबता कोणाची नाही. उठलो सरळ गेलो बाहेर बरोबर मस्तपैकी सगळं काम आटपल्यान आणि परत भूतूर येऊच्या टायमाक ना असो खांब होतो मध्ये त्या खांबात आपटलो आणि गोल फिरलो सगळी मापा त्याची थयत फिरली. आता म्हणतात जायचा खय पण ह्यानं काय केले हो आपल्या खोलीत जाऊच्या ऐवजी सातशेच्या खोलीत गेलो ना. या ठिकाणी सन्माननीय आमचे गुरुतुल्य चिलेबुवा या ठिकाणी आले एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ दे. अतिशय गोड गळ्याचे आणि नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि खूप सुंदर बुवा आता काय तो गजर टायमा गेला तो आता काय झाला सातशेच्या खोलीत गेलो आणि हंतरून शोधता सातशेच्या पायात हात लागलो. सातशेच्या पायात हात लागून घाबरू नको औषधू अजिबात काय वाईट बोलणार नाही. सातशेच्या पायात हात लागून सासू थडकन उठले हो जाऊया असा काय ह्याच्या लक्षात दिल्याबरोबर म्हणता नाही ना मगाशी तुमच्या कानाखाली मारलं ना त्याची म्हणता मी माफी मागू गेलोय तरी पण गुलाम सांगत नाही ना मला दिसत नाही म्हणून. असं हो माणूस असू दे कसंही असलं तरी आमचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गाण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं या ठिकाणी सादर करतोय. एकच राजा इथे जन्मला अच्छा घेऊया. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचा माझ्या देवाचा माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर पेटी जरा कमी करा. सुंदर स्वराज्य निर्माण केलं तलवारीच्या धारेवर माहितीसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. म्हणून काय म्हणतो बघा हे हरिनाम कारण आग लागत या सुखा जेणे हरी नाही मुखा
मज होत का विपत्ती पांडुरंग वसो चित्ती जवळ ते समोर धन संपत्ती उत्तम कुळ तू का म्हणे देवा जेने घड तुमची सेवा. बघा माझ्या मुखामध्ये हरिनाम येत नसेल तर त्या सुखाची होळी झाली तरी चालेल. या चित्तात जर तू नसशील तर हे आयुष्य मला काही कामाचं नाही. हे धन संपत्ती सगळं काही मी देऊन टाकायला तयार आहे. फक्त माझ्या चित्तामध्ये तू असायला पाहिजे, माझ्या चित्तामध्ये तू असायला पाहिजे किंवा देवाचं नामस्मरण माझ्या मुखामध्ये असायला पाहिजे. हे संतांनी सांगितलंय. तुकाराम महाराज म्हणतायत तुमची आणि आमची हिंमत होणार नाही एवढं बोलायचे बुवा, हा की नाही. कारण संपत्ती देणं बुवानी सांगितलं, संपत्ती आणि संतती. खरोखर आपली संस्कृती सुद्धा बुवानी खूप छान मगाशी सांगितलं. कारण ही आजकालची आपली संस्कृती जी आहे आज या ठिकाणी बुवानी अतिशय सुंदर या ठिकाणी गजर घेतला की स्त्रियांनी कसं जगायला या ठिकाणी आपल्या या महाराष्ट्रामधील स्त्रिया यांनी आपल्या या देशासाठी काय काय केलं. राणी लक्ष्मीताई बाई असतील किंवा अनेक अशा बुवानी खूप सुंदर असं या ठिकाणी सांगितलं. कारण या स्त्रियांबद्दल सांगायचं झालं तर ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानेश्वर झाला. ज्याला स्त्री प्रियसी म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री बायको म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. तो सीतेचा राम झाला, नाही का. बुवाने अतिशय सुंदर सांगितलं. परंतु बुवा सांगताना स्त्रियांचा विषय अतिशय सुंदर सांगितला. परंतु आजकाल या आपल्या समाजामध्ये ज्या काही गोष्टी घडतायत, जो काही स्त्रियांना आदर मिळत नाहीये, त्याबद्दल थोडंसं बोलायला हवं होतं बुवा असं मला वाटतं. कारण आज रावण आपण म्हणतो, रावणाने सीतेला पळवलं पण आपली मर्यादा कधी सोडली नाही, नाही का. रावणाने सीतेला पळवलं पण आपली मर्यादा कधी सोडली नाही. पण असे अनेक रावण तुमच्या आणि आमच्या गल्लोगल्लीमध्ये बसलेले आहेत, नाही का. आणि हे रावण आज तुमच्या आणि आमच्या घरातल्या या स्त्रियांना किंवा आमच्या मुलींना आज सुरक्षित नाहीत आमच्या मुली, आणि त्या कुठेतरी सुरक्षित राहायला पाहिजेत. आज भाजपाचं या ठिकाणी हा कार्यक्रम आहे. पाटील साहेबांना विनंती करतो, कारण अनेक योजना येतात आपल्या सरकारच्या. आज स्त्रियांसाठी सुद्धा चांगल्या चांगल्या योजना आल्या, परंतु स्त्रियांच्या सुरक्षिततेचा एक चांगला योजना किंवा एक चांगला नियम, कडक नियम या ठिकाणी आला पाहिजे. या भाजपाच्या या भजनाच्या माध्यमातून आम्ही या भजन कलाकारांच्या वतीनं तुमच्या समोर मांडतोय. म्हणून म्हणतो बघा, कलियुग चले उलटे काम, कलियुग चले उलटे काम, नाही बाई सत्याला. लक्ष 84 योनी फिरूनी मानव जन्म मिळाला, मानव जन्म मिळाला, मानव जन्म मिळाला. होईल सार्थक जीवनाचे विसरू नका आई बापाला. हा बघा, बुवाने मगाशी सांगितलं की परमेश्वराचं नामस्मरण या जगामध्ये आल्याच्या नंतर लक्ष 84 योनी आपण फिरून आलो. हा मनुष्य देह आपल्याला मिळालाय. परमेश्वराचं नामस्मरण तर केलंच पाहिजे, पण त्याचबरोबर आपल्या आई वडिलांची पूजा केली पाहिजे. कारण आई म्हटल्याच्या नंतर आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी लयबद्ध टाळी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी, आई म्हणजे वाळवंटात प्यावंसं वाटणारं थंडगार पाणी, आणि आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी, सर्वात पहिली आरोळी, सर्वात पहिली आरोळी, नाही का. आई असा एक कलाकार आहे. सर्व कलाकार असतात ते आपल्या कलेला स्वतःचं नाव देतात, परंतु आई एक असा कलाकार आहे जी आपल्या कलेला 9 महिने आपल्या पोटात आपल्या मुलाला वाढवते, परंतु नाव मात्र आपल्या नवऱ्याचं किंवा दुसरं नाही की आपल्या नवऱ्याचं देते, नाही का. म्हणून आई इतकी श्रेष्ठ आहे, परंतु आई जितकी श्रेष्ठ आहे तेवढेच वडील सुद्धा श्रेष्ठ आहेत बघा या जगामध्ये. कारण
सगळ्यांनी श्यामची आई लिहिली साने गुरुजींनी, पण श्यामचा बाप कोणी लिहिला नाही. बापाबद्दल फार कमी बोललं जातं. साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली, पुस्तक लिहिलं, पण श्यामचा बाप मात्र कोणी लिहिला नाही. आई म्हणजे आई आपल्या बाळाला विचारते की आज तुला जेवायला काय करू, डब्याला काय करू. एका दिवसाच्या जेवणाची तरतूद करते ना, तिला आई म्हणतात. पण आपल्या आयुष्यभराच्या जेवणासाठी बाहेर राबतोय ना, त्याला खरा बाप म्हणतात. आपल्या मुलीचं लग्न ठरत नाही म्हणून चुलीकडे बसून रडणारी ती आई असते, पण बाहेर जाऊन बाकीच्यांचे उंबरे शिजवणार, आपली चप्पल शिजवणारा तो बाप असतो नाही का. एखादी आपल्याला इजा झाल्यानंतर पटकन तोंडात येतं आई ग, परंतु ट्रक एखादा भरून मोठा ट्रक जर डोळ्यासमोरून पटकन गेला तर तोंडातला शब्द येतो बाप रे नाही का. त्यामुळे आई जितकी महत्वाची आहे तितकेच वडील सुद्धा महत्वाचे आहेत. आईची सेवा करा, आई बापाची सेवा करा. या जगामध्ये दुसरा काही नाही केलं तरी चालेल, देवाची एक वेळ पूजा नाही केली नाही तरी चालेल, पण आई वडिलांची प्रत्येकाने सेवा केली पाहिजे. एकदा स्वतःच्या आई वडिलांसाठी, इथं असलेल्या सर्वांच्या आई वडिलांसाठी जोरदार टाळ्या होत होते. म्हणून म्हणतो बघा, देवाचं रूप घरात असता, देवाचं रूप घरात असता, बाहेर शोध कोणाला. नका विसरू मद्यपान हे झाले फॅशन, कारण हवे कशाला. धूर फुंकुनी खाऊनी गुटका, संपविकार स्वतःला. हा बघा, आज आपण जगत असताना आपली लहान मुलं, बुवानी मगाशी सांगितलं, आजकालची मुलं ऐकत नाहीत. लहान 15 वर्षाची मुलं आज व्यसन करतायत, गुटखा सिगरेट सारखं व्यसन नाही का. हे हरिनाम हे खरं व्यसन आहे, हे आपण घेतलं पाहिजे. त्या दिवशी असो ते एक पोरगो, 15 वर्षाचं पोरगो म्हटले काय रे ता गुटको, काय रे नाश्ता तुका बरोबर झाला माहिती हा. काय ते 2 पुढे असतात काहीतरी, आणि ते एक भूतू एकाच एक टाकायचे होय ना. हा, कोणाची तरी चावी या ठिकाणी गाडीची राहिलेली आहे, संपर्क इथे बुवांकडे आहे, कोणी असेल कोणाची हरवली तर बघा. तर एक त्या दिवशी पोरगो 15 वर्षाचं पोरगो आणि हातात त्याच्या गुटको. म्हटला काय रे तुका तुझ्या बापाची भीती वाटत नाही का, व्हायता खात असता, व्हायता म्हटलं खात असता तुका बापाची भीती वाटत नाही. तो म्हणता नाही मी कोणा घाबरत नाही. ही आजकालची पोरा म्हणता मी घाबरत नाही कोणा. आणि इतक्यात त्याचा बापूस तकड नाही लो, आणि बापूस इल्याबरोबर ह्यानं दडवल्या. आता दडवल्याबरोबर मी म्हटले काय रे आता काय म्हटलं, बापूस इल्याबरोबर लगेच दडवलं. बापूस गेलो तर कळत का बघून, कसं काय ते दडवलंस, माका सांगता भीत नाही मी बापाची, कारण आता कसं काय दडवलंस. तो म्हणता काका तसा नाही हा, ही म्हणता पोरी जर माझ्या बापाशी बघल्या नसती ना तर म्हणता ह्याच्यातलं अर्ध तेका देव होतो, तेका देव झालो होतो. त्याच्यामुळे म्हणता मी तिका दाखवलं. ही परिस्थिती आहे, कारण आपले संस्कार, आणि सुंदर सांगितलं, आपले संस्कार आपण मुलांवर काय करतो ते आपले डिपेंड करतं नाही का. आपण मुलांना काय शिकवतोय ते खूप महत्त्वाचं आहे. कारण आजकाल आपला बाप आणि मुलगा हे एका ग्लासातच पियायला बसतात घरात, हे आजकालचे संस्कार आहेत. आज आपला मुलगा बापासोबत एका ग्लासात पियायला बसतो, ही आमची संस्कृती आजच्या या कलियुगामध्ये झालेली आहे, आणि ही कुठेतरी मोडीस आली पाहिजे. म्हणून या भजनाच्या माध्यमातून व्यसन म्हटल्याच्या नंतर हे हरिनामाचं व्यसन आहे बघा. खरोखर खूप वाईट परिस्थिती आहे हो, खूप वाईट परिस्थिती आहे. व्यसन म्हणजे तुमका सांगताय 3 मित्र असतात प्रत्येक ठिकाणी सांगते, म्हणजे काय माहिती लोकांचा कसा हे असतात, 3 मित्र असतात, सिगरेट पिणारो, गुटखो खाणारो आणि दारू पिणारो. काय अवस्था असतं बघा व्यसन करणाऱ्यांची. गुटखो खाणारो 24 तास तोंडात त्याच्या गुटखो, सिगरेट पिणारो चैन स्मोकर, आणि दारू पिणारो 24 तास फुल एकदम टाईट. आणि काय होता तिघांका वर जाऊची वेळ येता, यमराज खाली येता म्हणता तुमची वर जाऊची वेळ येईल चल, पण ते तिघांना म्हणतात आमका अजून मजा करूची आहे. यमराज बिचारो चांगलो होतो, कारण कल्पनेतलो होतो. तो म्हणालो ठीक आहे मजा करा. तिघांका 3 खोली एक टाकताय, दारू पिणाऱ्या 1 महिनो
दारू पुरात एवढी दारू देताना एका खोलीत टाकता, गुटख्या खाणाऱ्या 1 महिना पुरत एवढं गुटखो देता आणि म्हणता तुमची मजाच बघतोय आणि एका खोलीत टाकता. सिगारेट पिणाऱ्या सुद्धा 1 महिना पुरत एवढी सिगारेट देऊन एका खोलीत टाकता आणि तिघांका 1 महिन्यानंतर जेव्हा यमराज येता बघा या ठिकाणी कोण जो व्यसन करताना ते का बघा म्हणजे काय अवस्था ती बघा. पहिलो दाता तो गुटखो खाणारा जो दरवाजा उघडल्याबरोबर त्या ठिकाणी यमा उलटी येऊची पाळी. त्या ठिकाणी फक्त त्या माणसाचा सापळा पडलेला असतो. सापळा अंगावर एक चामडा नाही शिल्लक, सापळा पडलेला असतो. यमराज पुढे जाता दारू पिणारो आणि दरवाजा उघडल्या ही जी घाण तुमका सांगते अहो त्याचा लिव्हर फुटान त्याचो सत्यानाश. उलटी येऊची पाळी हो यमा. बाहेर इलो आणि तिसरा दरवाजा सिगरेट पिणारचं उघडल्यात आणि उघडल्या बघताय तर काय तो सिगरेट पिणारा असं अगदी राजासारखं बसलो होतं. आता ह्याच्यात कोण सिगरेट पिणारा असत तो जाम खुश झालो होता. तो खरोखर तुमका सांगताय सिगरेट पिणारा अगदी एक राजासारखं बसलो होतो. आणि यम म्हणता अरे तू कसं काय जिवंत, तुझे दोनवले मित्र गेले, तू कसं काय जिवंत राहिलं. तो सिगरेट पिणारा मित्र म्हणता होय यमा ये म्हणता तुझीच वाट बघतोय. अरे 1 महिना पुरा तेवढी सिगरेट दिलंच पण माचीच पण तुझं बापूच देतो म्हणून म्हणते बघा मद्यपान है झाले प्राचन कारण हवे कशाला. तुझ्या मागे कोण आहे, तुझ्याच मागे कोण आहे रे, तुझ्याच परिवाराला. नका विसरू आता नाही राहिली कोणा संवादाची ओढ. हा बघा बुवानी मगाशी सांगितलं की आजकाल मोबाईलची जमाना आहे. अन्न वस्त्र निवारा ही शाळेत असेपर्यंत आमची गरजा होत्या, परंतु आता अन्न वस्त्र आणि मोबाईल आणि चौथं चार्जर तो नसलो तर आमचा जीव कावरं होता. हो सांगता बरं पण हो गुलाम कमी नाही हो मोबाईलवर असता दिवसभर. त्या दिवशी याच्या मागे गेले आणि टाईप करीत होतो. काय टाईप केल्या, तू हसत असशील तर खुशी पाठव, तू रडत असशील तर अश्रू पाठव. टाईप केलं, तू हसत असशील तर खुशी पाठव, तू रडत असशील तर अश्रू पाठव, तू जागी असशील तर आठवणी पाठव, तू झोपली असशील तर स्वप्न पाठव. मस्तपैकी टाईप केल्याने पाठवलं. तकडनं लगेच रिप्लाय येईल. ती म्हणता मी भांडी घासते खरकटा पाठव काय असं यो आमचं. हा हरकत नाही बा पण खरोखर बुवानी खूप सुंदर सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज आज आपली संस्कृती बदलत चालले. आमचा तरुण वर्ग आज छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवतोय, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी कानात बाली घालतोय, आज छत्रपती शिवाजी महाराजांसारखी चंद्रकोर कपाळावर काढतोय आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणून हातावर लिहितोय, गाडीवर लिहितोय आणि ती गाडी कुठेतरी बाहेरच्या बाहेर नेऊन उभी करतोय. ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे नाही का. कारण हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. छत्रपती शिवाजींचा मावळा जर तुम्हाला बनायचा असेल तो साधं सुद्धा काम नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा असा होता की छत्रपती शिवाजी महाराज एकदा अशीच पालखी गेली होती आणि पालखी जात असताना रस्त्यामध्ये पालखी थांबवण्यात आली. महाराज विचारतायत कोण आहे ना तिकडं, पालखी का थांबवली. तेव्हा तो मावळा पुढे आला आणि म्हणाला गोलकोंड्याचे बादशाह स्वतः आपल्या भेटीसाठी आले. महाराज लगेच खाली उतरले आणि म्हणाले पुढे गेले. गोलकोंड्याचा बादशाह त्याला जाऊन भेटले आणि म्हणाले अरे आम्ही तुमच्या राज्यामध्ये येत होतो, मग तुम्ही या ठिकाणी का आलात. तेव्हा गोलकोंड्याचा बादशाह म्हणतोय की महाराज या महाराष्ट्राचा जनता राजा आमच्या राज्यात येतोय, या महाराष्ट्राचा राजा आमच्या राज्यात येतोय, त्याचे पाय आमच्या राज्यात लागण्या अगोदर त्याच्या पायाची धूळ आमच्या मस्तकी लागावी म्हणून आम्ही या ठिकाणी आलो, म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. दोघांची भेट होते. दोघंही एकत्र निघाले गोळकोंड्याला गेल्यानंतर तो गोळकोंड्याचा बादशाह म्हणजे शेवटी मुघलच. त्यानं काय केलं, आपली संपत्ती दाखवायला सुरुवात केली. म्हणाला ही बघा आमची अस्त्रशाळा, ही बघा आमची वस्त्रशाळा, मोठमोठे हत्ती होते, उंट होते. एवढं वैभव बघून सुद्धा महाराज विचार करत बसले.
शेवटी मोठमोठे हत्ती बघून तो गोळकोंड्याचा बादशाह म्हणतोय, महाराज आपके पास भी तो ऐसे हाथी तो जरूर होंगे. महाराज मनात विचार करतायत, अरे आमच्या सह्याद्री सारख्या दऱ्याखोऱ्यात इतका अवघड प्राणी आला कुठून. पण महाराज काय म्हणाले, आमच्याकडे हत्ती नाहीत, पण हत्तीसारखी माणसं मात्र नक्की आली. इतकं बोलल्याबरोबर गोळकोंड्याचा बादशाह तो मुघलच तो. त्यानं काय म्हटलं, त्यानं सांगितलं, महाराज आपके पास हाती नाहीये, हत्तीसारखी माणसं आहेत ना, मग असा एखादा हत्तीसारखा माणूस तुम्ही तुमच्या सोबत आणला असेलच की. महाराज विचार करत राहिले, पण विचार करत असतानाच शेजारी बसलेला यसाजी केळकर नावाचा मावळा तडकन उभा राहिला आणि म्हणाला, महाराज आज्ञा. तो गोळकोंड्याचा बादशाह म्हणाला की हा कर्नाटकी हत्ती आणि तुझा सह्याद्रीचा हत्ती मावळा आज होऊन जाऊ दे. काय ते झालं तर एका रणांगणामध्ये, एका मैदानामध्ये एका बाजूला कर्नाटकी हत्ती आणि एका बाजूला यसाजी उभा होता. आणि काय झालं, दोघंही एकमेकाच्या अंगावर धावून गेलं. काय झालं, दोघं एकमेकाच्या अंगावर धावून गेले आणि काय झालं, त्या यसाजीला त्या हत्तीनं आपल्या सोंड्यात धरलं आणि गर 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 फिरवलं आणि फेकून दिलं. यसाजी संपलं असं वाटतच होतं. पण काय झालं होतं, जेव्हा हत्तीनं यसाजीला आपल्या सोंड्यात धरलं होतं आणि गर 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 फिरवलं होतं, तेव्हा यसाजीने सुद्धा आपली समशेर काढली होती आणि ती गर गर फिरवली होती. सोंड एका बाजूला आणि हत्ती एका बाजूला केला होता. असा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, असा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. म्हणून म्हणतो बघा, या ठिकाणी गजराची सांगता करतोय, पण तत्पूर्वी बुवांनी सुद्धा 2 लाईनी साहेबांवर म्हटल्या होत्या. मी प्रयत्न करतोय, इतक्या मागा दमणार नाही बुवांनी इतक्या, पण प्रयत्न करतोय. या राजधानीवरती या चालीवर आहे, जनसेवा करण्याची जिद्द तुमच्यात आहे. साहेब, जनसेवा करण्याची जिद्द तुमच्यात आहे, जिद्द तुमच्यात आहे. पवन पाटील नाव कोरले मनात आहे, पवन पाटील नाव कोरले मनात आहे, पवन पाटील नाव कोरले मनात आहे. जिद्द तुमच्यात आहे, जिद्द तुमच्यात आहे. पवन पाटील नाव कोरले मनात आहे. आहे तुम्हाच चिंता, आहे तुम्हाच चिंता साऱ्या गोरगरिबांची, आहे तुम्हाच चिंता साऱ्या गोरगरिबांची. फुलं मिले नंदनवन बाग कोपर गावाची, फुलं मिले नंदनवन बाग कोपर गावाची. ज्योती पाटील ताई मध्ये छबी दिसे तुमची, ज्योती पाटील ताई मध्ये छबी दिसे तुमची, ज्योती पाटील ताई मध्ये छबी दिसे तुमची. नजर न लागो तुमच्या जोडीला हो कोणाची, नजर न लागो तुमच्या जोडीला हो कोणाची. माणुसकी जपण्याचा, माणुसकी जपण्याचा, माणुसकी
माणुसकी जपण्याचा हा छंद दोघात आहे, माणुसकी जपण्याचा छंद जो आधीच वरून त्यांना मिळालेला आहे या दोघांमध्ये पण आहे। माणुसकी जपण्याचा हा छंद दोघात आहे, माणुसकी जपण्याचा हा छंद दोघात आहे, छंद दोघात आहे। पवन पाटील नाव कोरले मनात आहे, अडलेल्यांना मदत करण्यात दादा नेहमी तयार, असो मग कोणी पक्षपात नाही करणार, असो मग सानाचो थोर समान वागणूक देणार, सानाचो थोर समान वागणूक देणार, समाज कार्याचा वार भरलं अंगात आहे, समाज कार्याचं वार अगदी लहानपणापासून त्यांच्या अंगात आहे। समाज कार्याचं वार भरलं अंगात आहे, पवन पाटील नाव कोरले मनात आहे, जनसेवा करण्याची जिद्द तुमच्यात आहे, जनसेवा करण्याची जिद्द तुमच्यात आहे, जिद्द तुमच्यात आहे। पवन पाटील कोरले मनात आहे। जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा, जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा, जय जय विठ्ठल 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 विठ्ठल, जय विठ्ठल रखुमाई विठोबा, संगतीन ओलांडला अवघड घाट, संगतीन ओलांडला अवघड घाट, चुकलो जिथं मी तिथं लढली तू बात, चुकलो जिथं मी तिथं दाबिली तू बात, तुझ्यामुळे उमजलो मीच मला भेट, तुझ्यामुळे उमजलो मीच मला भेट, दुःख दुःख एकमेका, दुःख दुःख एकमेका वाटला वाटा, गुरु एक तुझी माझा विधाता, गुरु बिना सुने सारे विश्व है सका, जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा, जय जय विठ्ठल 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 विठ्ठल